कशा पद्धतीने 5 गॅरंटी काय आहेत? लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 यासाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या नव्या लातूरसाठी 5 गॅरंटीज आम्ही घेऊन आलेले आहोत। त्यामध्ये पहिली गॅरंटी जी आहे ती भ्रष्टाचाराला फुल स्टॉप आणि टक्केवारी मुक्त लातूर शहर महानगरपालिका। दुसरी गॅरंटी आहे लातूर केअर, याच्यामध्ये मेडिकल इन्शुरन्स, ॲन्युअल हेल्थ चेकअप, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स याचा समावेश आम्ही केलेला आहे। तिसरी गॅरंटी आहे महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा। चौथी गॅरंटी आहे इंटेलिजंट स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, ट्रॅफिक सिग्नल, CCTV, पार्किंग बेज, पार्किंग लॉट्स, मल्टी लेवल कार पार्क्स। आणि पाचवी गॅरंटी जी आहे लातूरचा विस्तार होत चाललेला आहे आणि विस्तारलेल्या लातूरची गरज ओळखून घर, तिथं रस्ता, नळ, नाली, पथदिवा आणि कचरा पेटीची हमी, अशा 5 गॅरंटीज आम्ही घेऊन आलेले आहोत। 2018च्या असं म्हणाला की शिवराज पाटील चाकूरकरांचं जे काही पुतळा आहे किंवा स्मारक उभारायचं आहे, भाजपानं काँग्रेसचे शिवराज पाटील असा उल्लेख केला असता तर बरं झालं असतं। अगदी बरोबर आहे, नेमकं काय म्हणता? हे सत्य आहे ना। म्हणजे शिवराज पाटील साहेबांचं स्मारक लातूर मध्येच काय महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील साहेब यांचं स्मारक उभं करणार असं मुख्यमंत्री म्हणाले, त्याचं आम्ही स्वागत करतोय। आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सुद्धा लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जेव्हा लातूरचे मतदार निवडून देतील तेव्हा हे स्मारक आम्ही करणार आहोत। रवींद्र चव्हाण लातूरमध्ये आले आणि मुख्यमंत्री येऊन गेले। रवींद्र चव्हाण लातूरमध्ये आले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आणि काँग्रेसला प्लस करून गेले असं जे वातावरण आता चर्चेला जात आहे, कितपत त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेसला फायदा होणार आहे? नाही, आता हे प्लस मायनस याच्यावर भाष्य मी करू इच्छित नाही। रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य करायला नको होतं ते त्यांनी केलं, ते अडावदानानं केलं का ओघात केलं याची आपल्याला कल्पना नाही। आणि आपण असं म्हणतो ना की जे पोटात असतं तेच ओठात येतं, आणि मग ही जी काही वृत्ती आहे सत्ताधाऱ्यांची, हीच वृत्ती ही हानिकारक आहे। लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे, आणि म्हणून कुठेतरी या संस्कृतीला तडा जातोय। आज सोलापूरमध्ये एका उमेदवाराचा खून होतो, ठाण्यामध्ये उमेदवाराचं अपहरण होतं, पुण्यामध्ये उमेदवारांना धमकावलं जातं, असं कधी आपण ऐकलं होतं? त्यामुळे याचा सुद्धा विचार मला असं वाटतं महाराष्ट्राने केला पाहिजे। दिलगिरी व्यक्त करताना ते असं म्हणाले की अमित देशमुख हे माझे चांगले मित्र आहेत, आता अशा वक्तव्यानंतर त्यांची मैत्री कायम राहील का तुमची? असं आहे की वैयक्तिक संबंध हे एका ठिकाणी आणि राजकीय व्यासपीठ हे दुसऱ्या ठिकाणी। मला असं वाटतं की एका सार्वजनिक व्यासपीठावरनं केलेलं वक्तव्य ते सार्वजनिक असतं आणि समाजानं त्याच्यावर टीका केली, समाजाच्या भावना दुखावल्या, हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे, हे महत्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांनी काल असं सांगितलं की लातूरला रेल्वेनं पाणी आलं, मात्र भविष्यात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही रेल्वेनं पाणी घेऊन द्यायची वेळ देणार नाही। सत्ता त्यांचीच होती, त्यांची सत्ता असताना ते रेल्वेनं पाणी आलं, काय बोलतात? फक्त राजकारण, निवडणुका असल्या की यायचं, आश्वासनं द्यायची। मुख्यमंत्र्यांनी लातूर येथे मंत्रिमंडळाची बैठकही घेतली होती दुष्काळामध्ये, त्यांनी जी आश्वासनं दिली होती लातूरकर आजही वाट पाहत आहेत, आणि म्हणून ही पोकळ आश्वासनाला आता लातूरकर भीक घालणार नाहीत। लातूरने आता ठरवलंय काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला बहुमतानं निवडून द्यायचं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय राहुल गांधी यांच्या विचाराला साथ द्यायची, अशी लातूरकरांची भावना आता बनलेली आहे।
मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री उद्या येणार आहेत, MIMचे अध्यक्ष होऊन गेले. सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हाताशी घेतली आहे. काँग्रेसचं कोणी नेता येणार नाही अशी एक चर्चा लोकांमध्ये आहे. काय दिसतं? काँग्रेस पक्षाचेही नेते येणार आहेत आणि काँग्रेस पक्षानं लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आघाडी घेतली आहे अशी लातूरातच नाही महाराष्ट्रात चर्चा आहे. आणि म्हणून आता लातूरमध्ये मतदारांपर्यंत अधिकाधिक आम्हाला कसं पोचता येईल, आमचा लातूरकरांचा जाहीरनामा त्यांच्यापर्यंत कसा नेता येईल, यासाठी आता आम्ही काम करणार आहोत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणताय आमच्याशिवाय लातूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकू शकणार नाही. मला असं वाटतं की त्यांना खातं उघडणं सुद्धा अवघड आहे, त्यामुळं झेंडा फडकवणं तर लांब राहील. मध्ये काही ठिकाणी अम्मा कॅन्टीनच्या धर्तीवर लातूर कॅन्टीन ही संकल्पना आम्ही पुढे घेऊन येतोय. अगदी स्वस्त दरामध्ये पौष्टिक आहार या लातूर कॅन्टीन मधून सामान्य माणसाला देण्याचा आमचा प्रयास आहे, मानस आहे. आणि एक अभिनव कल्पना आहे. आपल्याला आठवत असेल की महाविकास आघाडी सरकार असताना शिवभोजन थाली ही सुरू केली आणि ती यशस्वीरित्या अजूनही सुरू आहे. आणि त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन लातूर कॅन्टीन तिथं एक वेगळा वर्ग त्या व्यवस्थेमध्ये जुडला जाईल किंवा त्या योजनेचा त्याला लाभ घेता येईल. असे आमचे जे विद्यार्थी आहेत, व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, शेतकरी आहेत, तरुण आहेत, महिला आहेत, त्या लातूरमध्ये येतात सकाळी आणि मग दुपार झाल्यानंतर आपलं जो काही दिनचर्या आहे, खरेदी आहे, विक्री आहे ते करून घरी जातात. त्यांच्यासाठी मला असं वाटतं एक आकर्षक योजना ठरेल. थँक्यू सर. थँक्यू.